तर ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंची ताकद आता आणखी वाढणार आहे, कारण की शिवसेनेचा पुढचा अजेंडा पुढारी न्यूजकडे आलेला आहे। ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेला 2 मंत्रीपद दिली जाणार आहेत, एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद दिलं जाणार आहे। पक्षातील एका युवा खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळणार आहे। सूत्रांनी ही सगळी माहिती दिली आहे। युवा खासदाराला रेल्वे मंत्री पद दिलं जाण्याची शक्यता आहे, तर बंड केलेल्या 6 पैकी एका खासदाराला राज्यमंत्रीपद दिलं जाईल असं सुद्धा बोललं जातंय। शिवसेनेचा हा सगळा पुढचा अजेंडा पुढारी न्यूजकडे आलेला आहे आणि पुन्हा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहे। संदीप, आपण जशी चर्चा करत होतो अजेंडा सुद्धा ठरलेला आहे, 2 मंत्रीपद दिली जाणार आहेत। चर्चा कोणाकोणाच्या नावाची आहे सगळ्यामध्ये आता? नाही, प्रामुख्याने पाहायला गेलं तर हा अजेंडा शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेला आहे। या अजेंड्यावर अंतिम निर्णय जो आहे तो भाजप हायकमांडच घेणार आहे। राजधानी दिल्लीमधूनच त्याचा निर्णय होणार आहे। पण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार युवा खासदाराकडे एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते। शिवसेनेचं हे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर 2 मंत्रीपद त्यांना दिली जाऊ शकतात। आता सध्या त्यांच्याकडे एकच आरोग्य राज्यमंत्रीपद आहे। आपल्याला माहिती आहे आयुष प्रतापराव जाधव त्याचे सध्या मंत्री आहेत केंद्रामध्ये, आपल्याला माहिती आहे। आणि आता ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर 2 मंत्रीपदं दिली जाऊ शकतात, ज्यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। ही सूत्रांची माहिती आहे आपल्याला। आणि जे युवा नेते आहेत किंवा युवा खासदार आहेत त्यांना कदाचित रेल्वे मंत्रीपद दिलं जाऊ शकतं। याबाबतचा अंतिम निर्णय भाजप हायकमांडच घेणार आहे किंवा एनडीएतले सगळे वरिष्ठ नेतेच ठरवणार आहेत। पण शिवसेनेनं देखील तशी मागणी केल्याचं आपल्याला समजतंय आणि या कॅबिनेट सोबतच एक राज्यमंत्रीपद जे आहे ते देखील दिलं जाणार आहे आणि ते राज्यमंत्रीपद या 6 खासदारांमधल्याच एका खासदारांना दिलं जाणार आहे, ज्यांनी हे बंड केलेलं आहे किंवा ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं शिवसेनेसोबत आलेले आहेत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत, उद्धव ठाकरे यांना सोडून। त्यामुळे एकूण 3 मंत्रीपदं होऊ शकतात शिवसेनेची। आणि मी म्हटल्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे जेडीयू असेल किंवा टीडीपी असेल त्यांच्या बरोबरीनं आता शिवसेना हा पक्ष एनडीए मधला एक मोठा पक्ष म्हणून उभारी खरं तर घेऊ शकतो। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद जी आहे ती केंद्रात देखील आता वाढणार आहे। भविष्य काळात बघायला लागेल पुढच्या 29च्या दृष्टीनं किंवा 29च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधलं नातं पुढे कसं टिकतं ते। अगदी नाही, बरोबर आहे। आणि हे या सगळ्या घडामोडी पाहता आता जरी मंत्री किंवा नेते या सगळ्या घडामोडी एक्सेप्ट करायला तयार नसतील तरी सुद्धा ऑपरेशन टायगर जर राबवलं जाते त्यानंतर एकनाथ शिंदेंची ताकद मात्र नक्की वाढणार आहे, यात शंका नाहीये। सगळे ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।